धान्याचे कोठार 20 फूट खोल. हे 25 फूट खोल. हे 15 फूट खोल. धान्याची आपण गहू तांदूळ ठेवतो कसं डब्यात कसं याच्यात ठेवा कधी कधी ना दुश्मन समोर येत आपल्याला या भिंती बसून जे काही समोरची भिंत जी पाहायला भेटते का, या भिंतीपर्यंत हा दूरवर पसरलेला आपल्या राजांचा राहता राजवाडा. या राहत्या राजवाड्यावरती आपल्याला चौकोनी आकाराचे चौकोनी दगडी पिलर्स पाहायला भेटतील बघा. तशाच आपल्याला इथे काही खुणा सुद्धा बघायला भेटतात बघा. इथे चौकोनी खुणा आहेत. जसं आताच्या कलियुगाला जसे काही कॉलम्स जे भरतो सिमेंट कॉन्क्रीट मध्ये, तसं तर त्या काळामध्ये हे लाकडी कॉलम्स उभे केले होते आणि हा वाडा एकावर एक असा 2 मजली तर त्या काळामध्ये उभारला होता बघा. म्हणजे तर त्या काळातलं वैभव आणि काल्पनिक विचार करा. पेटलेल्या मशाळी, पूर्वजन बांधलेल्या पैठणी कपडातली लोक या राहत्या राजवाड्यात साधारण कशी पाहता येत असतील बघा. परंतु याच वाड्यामध्ये, याच चौतऱ्यावरती अखेरला आपल्या राजांची देव आज्ञा जी झाली ना, ती याच चौथ्यावरती झाली बघा. आणि मग त्यांच्या देहेकळला अग्नी. समोर आपल्याला जे मंदिर पाहायला भेटेल ना, तर या ठिकाणी त्यांच्या देहेकळला देखील अग्नी घातली. पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती जी बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली तर त्या काळातलं वैभव जे होतं ना, हे इंग्रजांनी देखील नष्ट करून टाकलं. मग या ठिकाणी पाहायला काय भेटते तर पाहायला पडलेलं वास्तव्य, पडलेल्या इमारती पाहायला भेटतात. परंतु या ठिकाणी पिण्याकरता पाण्याची टाकी वापरली होती. म्हणजे तर त्या काळामध्ये काम चुकारू जर कुणी असेल ना, याला काही कावडणी पाणी भरायला सांगायचे. त्याच्या साईडला त्यांचं स्नानगृह, आंघोळीचा बाथटब, म्हणजे 450 वर्षापूर्वीची कलाकृती आपल्याला असेरोची प्रत्यक्षात या राहत्या राजवाड्यामध्ये पाहायला भेटते बघा. ती पाहूया आणि खलबतखाना पाहण्यासाठी आपण पुढे प्रवास करूया. काय काढते पुढे काय स्नानगृह. राजांचा प्रशस्त असा राहता राजवाडा, हे राजांचा घर होतो. पेशवा महाराजांचे एकदम लास्टला टोकाला तिकडून उतरलं माहिती आहे कसं पूर्ण बाजूला. महाराजांचा राजवाडा. याच जागेवर महाराजांनी आपले प्राण सोडले. आजूबाजूचा परिसर राजवाड्याच्या. तीन स्तंभ बघायला भेटतील बघा. हा एक आहे, दुसरा आणि हा तिसरा आहे बघा. आपल्या राजांच्या राजवाड्यापासून 10 पावले फक्त पडायला शिवकालीन बालखणी म्हणला जातो. म्हणजे आपल्या राजांचं हवा खाण्याचं ठिकाणच होतं. याच्या खालच्या बाजूला दगडी सजावटी नुडीप्रमाणे सजवलेला आहे. आतमधून त्याला छोट्या दिवळ्या सुद्धा उभारलेल्या आहेत.
त्याला बाल्कन्या सुद्धा बाहेर काढलेल्या आहेत. याच्यावरती 365 देखील दिवे लावल्या जायचे. आतमध्ये मखमलीच्या फुलाने सजवल्याच जायचा आणि राजवाड्याला शोभा येईल असा काही त्याला शोभा आणल्याच जायचा. याच्यावरती आपल्या राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या काही स्त्रिया होत्या ना, याच्यावरती थंडगार देखील हवा खाण्यासाठी यायच्या बघा. हा एकावरती एक 7 मंजिलवरती होता बघा. 7 मजल्यावरती पाण्याची टाकी होती. तांब्याच्या नळीने देखील पाणी खाली सोडल्या जायचं आणि खालनं आपण कारंजे फाउंटन म्हणतो का, अशा पद्धतीनुसार खालनं पाणी वरती उडवल्या जायचं. महाराज जर कोणत्याही गडकिल्ले जिंकून जर आले तर याच्यावरती भगवा झेंडा देखील फडकवला जायचा, म्हणून त्याला विजय स्तंभ असं म्हणलं जातं बघा. जसंच आता आपल्याला समोर विटांच्या वणकन जी रूम पाहायला भेटतं ना, या रूमचं नाव आहे टाकसाळ म्हणतात. टाकसाळ म्हणजे राजमुद्रा नाणे होण. तर त्यावेळेचे कॉईन्स, त्यावेळेचे पैसे तयार केले जायचे. म्हणजे 450 वर्षापूर्वीची देखील रिझर्व्ह बँक देखील या ठिकाणावरती होती, मग त्याला शेवटी टाकसाळ असं म्हणतात बघा. समोर या कोपऱ्यामध्ये तो एल आकार जो दिसतोय ना, या एल आकाराच्या आतमध्ये 10 ते 12 जर पायऱ्या खाली उतरून जर गेलं, आतमध्ये 10 बाय 10 रूमच आहे अंडरग्राउंड. याला शिवकालीन गुप्त खलबतखाना म्हणतात. म्हणजे तर त्या काळामध्ये गुप्त वार्ता किंवा गुप्त सिक्युरिटी वार्ता करण्याचं ठिकाणच होतं. महाराजांचे गुप्त हेर होते, बहेरची नाईक म्हणतात. 7 रूप बदलायचे. मग आजूबाजूंच्या गड किल्ल्यातून गावातून जाऊन काही खबरी घेऊन यायचे. आणल्यानंतर बाकीची माहिती आपल्या राजांना या ठिकाणावरती सांगितल्या जायची, म्हणून त्याला शेवटी गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाळा असं म्हणलं जातं बघा. आता आपण ज्या चौतऱ्यावरती उभेत का, या चौतऱ्याचं नाव आहे दफ्तरखाना. म्हणजे तर त्या काळामध्ये दिवाने खास आणि दिवाने आम, जसंही दिल्लीच्या भव्येतून लाल किल्ल्यावरती जसं होतं तसंही ते होतं. दिवाने खास लोकांसाठी पाठविंगे चौतरा होता. याला मराठीमध्ये आपण सदर म्हणतो. दिवाने आम म्हणजे आपल्या राजांच्या राज्यसभेमध्ये होतं. या ठिकाणी भव्येतून ज्या काही खिडक्या बघायला भेटतात ना, यांना शिवकालीन टेहळी बुरुज. म्हणजे तर त्या काळातले पहारेकरी या ठिकाणावरती उभे राहायचे, मला शेवटी टेहळण्यांचे बुरुज असं म्हणतात बघा. याच्या खालच्या बाजूला एक तलाव आहे. तलावाचं नाव आहे गंगासागर. म्हणतात की आपल्या राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जे आणलेल्या गागा भट्टांनी काशून सप्त नद्यांचे कळस राज्याभिषेक होऊन जे काही पाणी उरलं, या खालच्या तलावामध्ये सोडण्यात केलं. याला पवित्र पाणी म्हणतात. म्हणजे येणाऱ्या शिवभक्तांना किंवा येणाऱ्या लोकांना वर्षाच्या 12ही महिने काही पाणी पुरवल्या जातं. म्हणजे आजही रोजी आपल्या राजांचा राज्याभिषेक इथे काही साजरा केला जातो. राज्याभिषेकासाठी जवळजवळ 4 ते 5 लाख लोक रायगडावरती असतात. एवढं तलाव साधारण पाणी पुरवल्या जातं, म्हणून त्याला शेवटी गंगासागर असं म्हणतात बघा. तर आता आपण राजांचा राजदरबार किंवा राजसभा पाहण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करूया. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नाव काय तुला? पाण्याचे तलाव, टेहळणी बुरुज आहे हा, आणि खालून पाण्याचा तलाव दिसतोय. खरं सांगितलं तर या ऐतिहासिक वस्तूचं जतन केलं पाहिजे होतं, पण आपले सरकार यावर इतका खर्च करत नाही. आज ऐतिहासिक वस्तूची अक्षरशः इतकी पडझड झाली आहे की सांगता येत नाही. टेहळणी बुरुज, तिथून तिथे ऐकायला शांतता पाहिजे.